ज्योतिर्लिंगाचं आपण नामचिंतन केलं, ज्योतिर्लिंगाला आपण नाही जरी गेलो, आता आपल्याला काही समजा सांसारिक काही अडचणी असतात की आपण जरी नाही गेलो तर सकाळी सकाळी देवाच्या तुळशीपाशी किंवा भगवंताच्या समोर जाऊन असंच 12 ज्योतिर्लिंगाचं ध्यान जरी केलं तरी मात्र महाराज परिपूर्ण पाप नष्ट होते. आणि पाप नष्ट झालं की दुःख तुमचं 100% त्या ठिकाणी नष्ट होत असते बरं काय. म्हणून गणपती आठवडशीविषय असो, भगवान शंकराचं रुद्राभिषेक असो, त्याच्यानंतर हे 12 ज्योतिर्लिंग असो, सकाळी म्हणलं तर रात्रीचे पाप नष्ट करतो, रात्री म्हणलं की दिवसा केलेले पाप पूर्ण नष्ट करते. आणि म्हणून 2 वेळेस म्हणायचं असतं बरं काय. तसं तुम्ही कोण्याही वेळेस म्हणू शकता, त्याच्याबद्दल काही नाही. पण सकाळी आणि संध्याकाळी विशेष करून म्हणजे सकाळी देवपूजा करत असताना संध्याकाळी 3 सांगितल्या वेळेला जसं आपण हरिपाठ घेतो तशा पद्धतीमध्ये. उद्याच्याला काय करायचे आपल्याला, उद्याच्याला आता ग्रंथाची सांगता आहे बरं काय. ग्रंथाची सांगता असल्यामुळं प्रत्येक महिला मंडळीने एक बेलाचं पान आणायचं. कारण की एक मंजूळ जर वाहिली तर सोन्याचं भागवत आणि सोन्याचं आसन देण्याचं पुण्य लागत असते त्या माणसाला बरं काय. पण आपल्याला सोनं घडत नाही बरं, सोनं घडत नाही. मग सोन्याचं आसन मंजूळ वाहिली तर भागवतावर ठेवली तर पूर्ण होते. तसं शिवपुराणामध्ये बेलाचं पान एक वाहिलं तर त्या वाचकाला सोन्याचं आसन आणि सोन्याचं शिवपुराण दिल्याचं पुण्य लागत असते. तुमच्या मनात जर आलं समजा 2-2, 4-4 तरी 5 ग्रामची अंगठी महाराजाला आणायची, तुम्ही काय घेणार नाही म्हणणार नाही. तसा उद्याच्याला मंदिर अवश्य आणा बरं बाबा. तसं काहीच नाही बाबा, मी हसायला बरं का तुम्हाला, नाही तर खरंच आणताल, आणू नका. नाही तर उद्या पुन्हा तुमचे मालक माझ्याकडे येतील, कुठं जायचं तुम्ही महाराज, तसं करू नका. दुसरी गोष्ट, तुम्हाला उद्या काय टाकायची दक्षिणा ती टाकू शकता बरं काय. कोणी 1 रुपया, 2 रुपये, 1000 रुपये, 5000, 10,000 पर्यंत मी घेऊ शकतो, तसं काय नाही. तुम्हाला काय टाकायचं ते टाका, पण कृपया तुम्हाला हात जोडून याचे फाटके पैसे टाकू नका. ग्रंथाची पूजा उद्या ग्रंथाचे पूजन होणार आहे. नाही तर महिला मंडळीला कसं आहे माहिती आहे का, किती फाटके असू द्या बरोबर चालत होते. अशा प्रकारची उद्या त्याला आपल्याला होणार आहे. मग आता आपल्याला इथं थांबायचं बरं का, 4चा टाईम झाला ना आपला, आता लवकर काढावं लागेल मिळालं ठीक आहे, काय हरकत नाही. तशा पद्धतीने आपल्याला इथेच थांबायचं. म्हणून मी कथा सांगितली नाही. कथा सांगितली असती का मग आपल्याला 4-4:30 वाजले असते. म्हणून मी कथा सांगितलं नाही. 10-15 मिनटं समजा कसं तरी आपण हे करायचं. म्हणून उद्याच्याला लाईटही केलेली आहे पुन्हा. आणि म्हणून उद्याच्याला आता असा प्रघात असतो की पूजा ग्रंथपूजा करत असताना हे वक्त्याने सांगू नये आणि श्रोत्याच्या मनानं हे करायला पाहिजे. आणि मागून तर कधी घेऊच नाही. कारण की आमचा वारकरी संप्रदाय काय म्हणतो, हात पसरी जिने धिक्क त्याचे. माणसानं समाधानी असलं ना सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून तुमच्या मनावर काय टाकायचे ते टाका, त्या न टाका तसं काय नाही. पण कथा श्रवण करत असताना रिक्त हस्तीनं कथा श्रवण करू नये, प्रतिग्राहाचा दोष लागत असतो. तुमच्या मनाला काय जे असेल ते. उद्या मात्र प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला हळद कुंकू अक्षर ताटामध्ये आणायचं, वेदपत्र आणायचं आणि त्याच्यानंतर पूजन करायचं. पूजा करत असताना घाई गडबडी अजिबात करायची नाही. जसं थोडा टाईम लागला तरी चालत, त्याच्याबद्दल काय नाही. उद्या व्यवस्थित पूजा झाली की म्हणजे सगळं सार्थक आपल्याला झालं पाहिजे. आणि म्हणून उद्याच्याला आपल्याला क्षमा अपराध, भगवंताची क्षमा अपराध घ्यावं लागत असते. आपण पहिल्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत एका आसनावर बसलेलं नाही. आसनावर म्हणजे एका ठिकाणी बरं काय. नियम असा असतो, पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी आपण बसतो त्या ठिकाणी 7 दिवस कथा ऐकायला पाहिजे बरं काय. मांडी मोडता कामा नये. बरं मांडी आता कलियुगामध्ये सगळे रोगराईचे प्रकार आहेत, त्याच्यामुळं मांडी तसं हे झालं असं तर ते तसं बाकी कलियुगात सगळं माप आहे. कलियुगामध्ये माप असल्यामुळं काय अडचण नाही. त्याच्यामुळं क्षमा अपराध भगवंताला मागावं लागतील. म्हणून क्षमा अपराध त्या ठिकाणी करावे लागतील. आणि व्यवस्थित आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि भगवंताची पूजा पण झाली पाहिजे. अशा प्रकारचा नियम आपल्याला उद्याचा अंगीकार करायचा. आजची कथा आपण इथंच थांबू. आजची झालेली कथा भगवान हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करू. त्यानंतर पार्वती परमेश्वर भगवान शंकर बसलेले, भगवान शंकराच्याही सुद्धा चरणी अर्पित करू. तुम्हा सर्व श्रोते मंडळी बरं काय, तुम्ही सर्व महिला मंडळी श्रोते मंडळी जेवढे आहेत त्यांना सुद्धा समर्पित करून त्या ठिकाणी सेवेला गेल्यानं आपल्याला